नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. कशा आहात मित्रांनो? आज तुम्ही विचार करत असताना या एवढ्या आवरून सवरून इतक्या सकाळी थंडीत कुठं चालले, तर आज त्यांची गॅदरिंग आहे, तर त्या आवरून सकाळी चाललेले आहेत. त्यानंतर मी माझ्या चहाचं आवरलं. चहातलं पण मला शाळेत सोडायचं होतं आणि त्यांच्या पण स्कूलमध्ये जायचं होतं, तर आम्ही आता चहाचं आवरून त्याला पण घेऊन आता स्कूलमध्ये चाललेलो आहेत. आणि हे पहा, आम्ही इथं आता थोडंसं काम होतं म्हणून उभं राहिलो होतो, तर चहात पास कसा आवरून रोडवरती कधी आवरतं म्हणून वाट पाहत होता शाळेमध्ये जायची. तर अशा प्रकारे आम्ही शाळेमध्ये चाललो असताना चहाचे चालू होते प्रश्न विचारायला की आपण दीदीच्या स्कूलमध्ये चाललो आहोत का. आता पहा, आम्ही शाळेमध्ये पोचलो आहोत. तर पहा, मुलं कसे थंडीचे दिवस चालू आहेत, तर आता सकाळचा ज्यांची सकाळची शाळा आहे ते कसे उन्हामध्ये खेळतात. तर आता आम्ही शाळेमध्ये पोचलो होतो, तर आम्ही येईपर्यंत गॅदरिंग चालू झालेली होती त्यांची. आणि त्यांचं पण गाणं चालू होतं की नेमकं आम्ही पोहोचलो आणि त्यांचं गाणं येणारच होतं की त्यांनी आम्हाला पाहितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा एवढा आनंद स्माईल आली की माझे मम्मी पप्पा आले म्हणून टायमिंगला का होईना. कारण की मी त्यांना सांगितलं नव्हतं मी येणार आहे म्हणून. मी सांगितलं होतं मी नाही येणार, माझं नाही जमणार. तर मी त्यांना अचानक शाळेमध्ये गेल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर एवढा आनंद आला की खूपच. आता पहा, आम्ही सापडत होतो कारण की इकडं सगळे मुलं होते शाळेचे, शिक्षका वगैरे, आणि इकडं सर्व पालक होते बसलेले, पालकांसाठी ठेवलेले होते इकडं बेंच. तर आता मी बेंचवरती बसले आणि आता खूप मागे, पण मग चला पाहूया आता पाठीमागून किती दिसतं म्हणून. हे अशा प्रकारे त्यांची शाळा आहे. तर पहा, आता हे दुसरं गाणं चालू होतं, त्यांचं तिसरं होतं. तर आम्ही नेमकं टायमिंगला पोचलो. तर मला हे गाणं खूप आवडलं बरं का. तर ह्या गाण्यातून त्यांनी असा उद्देश दाखवला की आता सोशल मीडियाचा खूपच वापर चालू आहे. मुलं, मोठे माणसं, छोटे सर्वजण सोशल मीडियाचा वापर. तर तुम्ही पण ह्या गाण्यामध्ये नंतर ऐका की नेमकं ते काय सांगतात आणि याचा दुरुपयोग काय होतो, आपल्या मुलांवरती काय परिणाम होतं. टिकटॉक, फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आणि गूगल. हे पहा, आमचा चाहत कसा हाय करतो म्हणून कॅमेऱ्यामध्ये दिसल्यानंतर आम्ही इकडं बसलेलो होतो. तर आता तुम्ही पण ऐकू शकतात की हे काय म्हणले म्हणून, कारण की खूपच छान आहे. तुम्ही पण ह्याचा नक्कीच ऐका की ह्यांनी काय सांगितलं म्हणून या उद्देशामध्ये. चला ऐकू आपण. देखिए, घबराने और चिंता करने की कोई बात नहीं है। सोशल मीडिया का ज़्यादा उपयोग करने से आपके बच्चे की ये स्थिति हुई है। अभी उसे अपने फन की ज़रूरत है। आप उसे ज़्यादा से ज़्यादा मोटिवेट कीजिए ताकि वो अपने रियल फ्रेंड्स के साथ ज़्यादा से ज़्यादा समय बिता सके। इसी से उसकी रिकवरी जल्दी होगी। ओके डॉक्टर, थैंक यू। कैसा वक्त आ गया है, हम अपने रिश्तों से ज़्यादा वक्त सोशल मीडिया को दे रहे हैं। भूल जाते हैं वो खुशियाँ जो अपनों के साथ रहने में है। दूसरों की तकलीफों को मजाक बना देते हैं और अपनी तकलीफों को स्टेटस बना देते हैं। हम इतना जरूरत से ज़्यादा उपयोग करते हुए भूल रहे हैं कि सोशल मीडिया ही हमारा उपयोग कर रहा है। माझ्या मुलीचं गाणं आलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. याचा पूर्ण व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती सोडलेला आहे. तर चला ऐकू. प्रकारे हे दुसरं पण गाणं आलेलं होतं, हे पण मला खूप छान वाटलं आणि याचे पण मी व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती सोडलेले आहेत, तर नक्की पाहू. मग त्यानंतर आले मी चहातला स्कूलमध्ये सोडलं. लेट झालेलं होतं म्हणून त्याच्या पप्पाला घेऊन गेला, टीचर रागवत्या म्हणून. आणि आम्ही निघालो आता घरी. गॅदरिंग झाली कारण की मुलांचा आनंद असतो मम्मी पप्पा आल्यावर. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपल्या. बाय.